डोंगरेरानी हाताचा पंचा आणि उतरायला येत असेल तर डायरेक्ट अशी उडी घालायची. चला गाडी क्रमांक 15 पावन नदीकडे जाणार आहे गाडी. चालेल आता पोहायला. आपला आहे दिवस दुसरा. शेतात जाण्यासाठी तयार आहे आम्ही. तर काल खूपच पाणी होतं म्हणून आम्हाला त्रास झाला आहे शेतात भात काढण्यासाठी. त्यासाठी आम्ही एक पाट काढला काल. तर आज पाणी कमी झालं असेल दुसऱ्या शेतात, तर तो पाट आज आम्ही तुम्हाला दाखवू. तर आम्ही आज 4 शेत कापायचा आमचा विचार आहे. तर बघू आता किती विचार अंमलबजावणी होत्या त्यावर. एक झालं तरी बघू आता. भेटू आपण शेतात. चला निघतोय आता शेतात. तर असंच बनवून राहा आमच्यासोबत. तर हा बांध आहे, या बांधाने आम्ही चाललो आता शेतात. तर तुम्ही बघू शकता पूर्ण आपण पूर्ण झालेले शेत. तर आपल्या शेतात एक विहीर पण आहे, ती पण तुम्हाला दाखवतो आम्ही. चला, हा विहिरीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आमच्या बाबांनी पुरातन काळात तयार केलेल्या पायऱ्या आहेत. पापांची लय एज असते. तर कसं जायचं हा विचार पडलेला आहे. आधी आपण हे पण शेत करत होतो, पण इथे खूपच गवत वाढल्यामुळे ह्या वर्षी हे काही शेत केले नाही आम्ही. वाटत असं हत्ती घास आहे पण हे गवतच आहे. ही फुलांसाठी आंबे वालेले जातात, पण ही कारवीची फुलं आपल्या इथं असेच उगवलेले असतात. आंबेवालीला जायची गरज नाही. दादा, ही फुलं पाहिलं लोक लोणावळ्याला जातात. ही कारवीची तसली का ती कारवीची पण असतात का? ती बघावी जातात. हे बघा आपण विहिरीजवळ आलेलो आहे. तर दादा आपल्याला ह्या विहिरीची माहिती देऊ शकतो. 55 फूट खोल आहे आणि 30 बाय 30चा गाळा आहे. खोली भरपूर आहे विहिरीची, पण पाणी कमी आहे. आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही काल एक पाट काढला आहे पाणी जाण्यासाठी. तर तोच बघण्यासाठी चाललो आहे आम्ही. बघू आता पाटण त्याचं काम केलंय का. जर पाणी निघालं असेल तर देवाची कृपा, नाहीतर काल सारखीच पद्धत तुम्हाला परत बघायला मिळेल. खूपच त्रास होणार आहे आज, पण बघू आपण पाट थोड्याच वेळात. हे बघू शकता की मध्येच भाताच्या मध्येच आम्ही एक पाट काढला आहे पाणी जाण्यासाठी. ते पाणी इकडे येते या दाद्या. इथं बंद कर. हे पाणी आहे ना, हे आहे ना, हे इकडे लाव. मोठे ओके. हे बंद करू इथं. कर बंद. किती फरक पडलाय बघ आज. बस काय एवढं नाही इथं पाणी.
एक शेत काढून झालेलं आहे. तर सगळे दमून आता घरी आलेलो आहे जेवणासाठी. 1 वाजली. 1 वाजले बाबा. 1 नाही 2 वाजले. पुढला आणतो. किती वाजले बघ? किती वाजले? 1. बंद नाही बाई. इकडे इकडे तो बघा काय करतो. आज आपल्याला झाडा शिकवतो. करामती रुद्र पाणी कसं कसं चढतोय. अरे रुद्र, दाखव आपल्या प्रेक्षकांना तू कसा चढतोयस. पहिलं तर आपल्याला आपण लावलेले झाड दाखव ना. थांबा दाखव. वाढलीच नाही. पण ते जराशी आजारी आहेत. त्यांना जराशी औषध द्यायचे आता. लवकर ये खाली. हे बघा, जर खाली उतरायला येत असेल तर डायरेक्ट अशी उडी घालायची. हे पटेवायला हे आपलं दाखव चिकूचं. लावलेलं आहे चिकूचं झाड आपलं. पण हे वाढतच नाहीये कारण का ते आजारी झाले. आणि हे आपलं आंब्याचं झाड. हे 24 किलोमीटर लांब जाऊन ही झाडं आणलेली आहेत. एका हे झाड खालचे वेल हे रताळ्याची आहे, स्वीट पोटॅटो. आणि हे बघू शकता हे झाड चिकूचं पण बघा नाही सापडतंय का तुम्हाला. चिकूचं इंग्लिश मध्ये सांगून टाक. आणि हे आहे आंब्याचं. हे पण बोरवरून आणलेलं आहे. ते पण बोरवरून आणलेलं आहे. रताळ शोधून दाखव एक. आता थांबा, तुम्हाला एक रताळ शोधून दाखवते. म्हणजे तर स्वीट पोटॅटो. तर आपल्याला बाबांकडून समजले की रताळे ह्या टायमिंगला येत नाहीत. जी आपण जे आळूची वडी खातो ती ह्याच पानापासून बनवली जाते. आधी थांब 2 मिनिटं दाखव इथं. हे आहेत आळूची पानं म्हणजे गरगट. आणि इथं लावले ते आपली वांग्याची झाडं. आणि हे आत्याने लावलेलं झाड फुलाचं. आणि हे बघा शकता छोटस लिंबाचं झाड आहे. हे लिंबाचं झाड. तर आपलं जेवण झालेलं आहे आणि परत वेळा घेऊन आपण शेतात चाललेलो आहे. आता एक शेत राहिले ते काढण्यासाठी. आता हे आमच्या माझ्यासोबत रितेश भाऊ आहे. रुद्र आणि रुद्र पण आहे माझ्यासोबत. नवीन माणूस आहे आता. आहे करवती वेळा. काय म्हणते त्याला रोहित? बरोबर आहे की. त्याला करवती वेळाच बोलतं. आणि लवकर लवकर काम होतं. त्याला धार बघा कशी दातांची धार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, दिसत असेल तुम्हाला. हा आपल्याला काल भेटलेला आजी परत आलेले आहेत. आजी झालं का आज? नाही बाबा, गुरु सोडायला जाते. गुरांचं मध्येच कुठं आता मध्येच का? मग त्यांना नको सोडायला. किती वाजले तर? 2:30. इकडे चला, चला. चला. चुकीची दिशा भटकू नका. योग्य दिशेकडे मार्गक्रमण करा. आमचे मुकादम. मला काय म्हणला? आपलं शेवटचं शेत राहिलं आहे जे आपल्याला आजच्या आज काढण्याचे. हे कापून झाल्यावर आपल्याला भाऊबीज साजरी करायची. तर भाऊबीजेची पण तयारी करायची आज. पोहे नाही जायचं. चला, पोहे नाही जायचं. पावा आहे 5 वाजता जायचं. 19 तारखेला. मग तू काय म्हणला महिनाभर सुट्टी आहे. हे शेवटचं शेत बाकी काढण्यासाठी. हे बाकीचे शेत काढून झाले आता आपले. उद्यापासून 12 व्हायचं आता.
भाताची परत दाखवत आहे. बघा हा आहे दाणा. बाई इकडे असं चालायचं. आत पांढरं आहे बघा म्हणजे हा पूर्ण पिकलेला आहे इंद्रायणी ओरिजिनल. जर लाल असता तर तो कच्चा असता. तर आपण त्या अजून 7-8 दिवस वाळवला असता. आता आपण चालू करतोय कापणी. रुद्र तर चालू पण झाला कापायला. सुरुवात झाली. वर बघ पाया उभी नाही का? असं कापतं का नुसते कोंबडी कापल्याचे. एका जागी डागर. जर रुद्र ह्या स्पीडने करत राहिला तर आपण 5 नाही तर 4 वर्षाच्या आतच करून टाकू. 5ला आपल्याला पवायला पण जायचंय. तर मंडळी आता आपलं शेत कापून पूर्ण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आत्ताच थोड्या वेळापूर्वी हे भरलेलं शेत होतं. आज आमची आत्या आल्यामुळे 2 माणसं वाढलेले आहेत आपल्याकडे आणि आपण हे शेत उरकलेलं आहे. थोडं बाकी आहे शिल्लक. तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवू इच्छितो. भैया सांग काय काय दाखवणार आपण? लाकूड. हे लाकूड आहे 50 वर्ष जुनं. ते आमच्या आजोबा पंजोबांनी इथं ते मोठं झाड होतं ते आता कापून टाकलेलं आहे. पण ह्याचा एक तुकडा राहिलेला आहे. बघू शकता 50 वर्ष जुनं ते अजून पण किती बघा अजून पण कसं आहे ते. आता ते 50 वर्ष झालेलं आहे म्हणून ते अख्खं मातीने भरलेलं आहे. आणि बघू शकता दरवर्षी हे इथंच असतं. आता हे आपल्या किती जुनं आहे आणि हे इतकं जुनं बघितलेलं आहे. आता रुद्रने सांगितलं आपल्याला हे 50 वर्ष पूर्वीचं झाड त्याच्या बाबांनी लावलं होतं इथे. आणि अजून मी तुम्हाला एक थोड्या वेळात एक दगड दाखवेल, पुरातन काळाचा दगड. त्याच्यावर काय लिहिलं आहे तुम्हाला समजलं तर कमेंटमध्ये कळवा. तर मंडळी आम्ही चाललेलो आहे आत्ता आपल्या कुलदैवत कळसरे आईच्या दर्शनाला. तुम्हाला पण घेऊन जातो. ते पुरातन दगड आहे तो पण तुम्हाला दाखवण्यात येईल. आमच्या आपल्याबरोबर चाललेलं आहेत रुद्र, भैया, आपले चॅनलचे ओनर राहुल राजवडे, त्यांच्याच मागे रणजित दादा राजवडे, मागं रिया हातात वेळा घेऊन चाललेला आहे. पाहू शकता पुरातन काळातल्या पायऱ्या कशा रचल्या जायच्या. तर आता डायरेक्ट आपण भेटू काळसरे आईच्या देवळापाशी. बाय. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहे काळसरे आईच्या मंदिरापाशी. हे मंदिर खूप पुरातन असून याचे धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. तर सर्वांना विनंती आहे दर्शन पटापट करून घ्या. आताच तुम्ही काळसरे आईचं दर्शन घेतलेलं आहे. ते सर्व तुम्हाला रोहितनी सांगितलेलंच असेल. आता आपण शेतातून वाट काढून घरी चाललेलो आहे कारण आम्हाला पोहण्यासाठी नदीवर जायचंय. मधीच एक पुरातन दगड आहे तो पण बघून जाऊ आपण. तर माझ्यासोबत आहे प्रणव राजवडे. रिया. तर आपल्याला पुरातन दगड सापडलेला आहे. त्याच्यावर काय लिहिले ते कळत नाही. हा खूप जुना दगड आहे. हार्ट शेप मध्ये आहे. तर तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही पण हा हार्ट शेप मध्ये आहे. ते आपण भेटू आता नदीवर. ठीक आहे आपण आता नदीवर पोहण्यासाठी चाललोय. तर आपण सगळे आता नदीवर पोहण्यासाठी चाललोय. तर आपण डायरेक्ट नदीवर भेटू. सर्व खूप एक्साइटेड आहेत आज नदीवर जाण्यासाठी. कारण आज खूप दमलेलो आहे आम्ही. आणि आता थंड थंड पाण्यात जाऊन मजा करण्याची वेळ थंडे थंडे पाणी से नहाना. रुद्र तर खूपच एक्साइटेड आहे. चला. तर त्याची एक्साइटमेंट आम्हाला बघवत नाही. तर भेटू आपण नदीवर.
हे बघा बाबा काढते ते आता आळं काढते ते बाबा. हे बाबा हे किती आळं काढलेत? 25 आळं काढले ते बघा. अजून काढायचे तर आळं. आणि हे आपली बाबा काय म्हणतात अजून किती काढायचे बाबा? 75 काढायचे ते अजून. आणि हे आपली फॅमिली हे बघा आलेली आहे. ही सगळी ही नाही आली, ही वात काढून आली. ते कालचा डायलॉग मार आपल्या इकडे. आबा बिबा बिबा कुठे ते शेजारी बिबा आहे. ते मोठे कार्यकर्ते हे सगळे हे नाही हे. आणि ते तिकडून मेन कार्यकर्ते येत आहेत. आणि हे बघू शकता पाणी तापवत आहेत. आमची सर्वात मोठी बहीण पाणी तापवत आहे. आणि हे सानिका हे बघा सगळे फेप्सी खाते. आणि नवीन आपले नवीन पाहुणे आत्ती. नाव सांग की त्यांचं. नाव नाही माहित. हा नदीत पोहायला रिक्षा काढताय आता. तर रोहित भाऊ रिक्षा चालवतोय. आपला खास जोडीदार पहिल्यांदाच प्रयत्न करतो रिक्षा चालवण्याचा. चला चला गाडी क्रमांक 1552 नदीकडे जाणार आहे गाडी. चाललेलं आहे आता पोहायला. आपली बाकीची गँग गेली रिक्षामध्ये. स्कूटीवर मला बघत होता. हे बघा आता आलेलं आहे नदी. We are ready to swim. नाही कपडे इकडे फिरा फक्त इकडे. मोबाईल इकडे फिरा. मोबाईल इकडे. कुठे गेला एक पुण्याचा जो आनंद येत आहे ना आम्हाला आम्ही या व्हिडिओ मधून व्यक्त नाही करू शकत. our own wet and joy.